बुलेटिनच्या सुरुवातीला अशोक खरातच्या प्रकरणाच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। अशोक खरात याचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघातामध्ये निधन झालंय। समृद्धी महामार्गावरती त्यांच्या कारचा भीषण असा अपघात झाला। संभाजीनगरवरून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झालाय, ज्यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके या दोघांचा मृत्यू झालाय। उभ्या असणाऱ्या कंटेनरला शेळकेंच्या कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली। यामध्ये कार ही थेट कंटेनरच्या खाली घुसली आणि या भीषण अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांचा 14 वर्षांचा मुलगा हा गंभीररित्या जखमी झालाय। खरातच्या शिवनिका ट्रस्टचे जितेंद्र शेळके हे उपाध्यक्ष देखील राहिले आहेत। शेळकेंच्या लॉन्समध्ये खरातची भागीदारी आहे। दरम्यान खरातला अटक झाल्यापासून शेळके हे काहीसे तणावात गेले होते। खरातचे निकटवर्तीय असलेल्या शेळके यांच्या अपघाती मृत्यूच्या नंतर अनेक प्रश्न देखील सध्या उपस्थित केले जात आहेत। अपघात आहे की घातपात आहे असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित झालाय। दरम्यान जितेंद्र शेळके यांच्या गाडीचे ब्रेक कोणी फेल तर केलेले नव्हते ना, अशी शंका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी उपस्थित केली आहे। पण अचानकपणे 2 दिवसापूर्वी त्यांची ईडीची चौकशी झाली। या फेऱ्यात ते सगळे असताना ही घटना घडण्यामागचं कारण काय, त्या विवंचनेत किंवा आर्थिक विवंचनेत किंवा अशोक खरातला पकडल्यानंतर तर आपलं काय होणार, या टेन्समध्ये असताना समोरच्या कंटेनरला ती गाडी धडकली का, की त्या गाडीचे ब्रेक फेल केले गेले होते, हे सगळं प्रकरण आता मला असं वाटते घातपातापर्यंत जाते आहे जितेंद्र शेळकेंच्या। पण राहिला प्रश्न याची शहानिशा करून परत याबाबत राज्य सरकारकडून काय सत्यता समोर येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।